श्री स्वामी समर्थ. आपण अनेकदा मेहनत करतो, रात्रदिवस कष्ट उपसतो, तरीही यशाचं शिखर गाठता येत नाही. कधी नशिबाची साथ मिळत नाही, तर कधी आलेली संधी हातून निसटून जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, स्वामी समर्थांनी गुरुवारी काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचा अवलंब केला तर यश स्वतःहून तुमच्याकडे येईल. आजचा हा खास व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या अशाच एका मौलिक शिकवणीबद्दल जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुरुवारचे महत्त्व आणि स्वामींचे तत्वज्ञान. गुरुवार हा गुरूंचा वार. स्वामी समर्थ हे साक्षात परब्रह्म आहेत. स्वामी नेहमी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपण फक्त हात जोडून बसावे. यश मिळवण्यासाठी स्वामींनी कर्म आणि भक्ती याचा सुरेख संगम सांगितला आहे. यश कुणाला मिळते, जो संकटात डगमगत नाही. स्वामी सांगतात की यश हे तुमच्या बाह्य जगात नसून तुमच्या कर्मात दडलेले असते. जेव्हा तुमचे कर्म शुद्ध असते, तेव्हा फळ मिळण्यास उशीर लागत नाही. यशासाठी स्वामींची महत्त्वाची सूत्रे आपण पाहूया. सातत्य आणि संयम. स्वामींनी त्यांच्या अनेक भक्तांना धीर धरण्यास सांगितले. कर्कश आवाजात ओरडण्यापेक्षा शांतपणे काम करणाऱ्यावर स्वामींची कृपा लवकर होते. जर तुम्ही एखादे काम करत असाल तर ते अर्धवट सोडू नका. गुरुवारच्या दिवशी स्वामींना साकडे घाला आणि आपल्या कामात सातत्य ठेवा. अहंकाराचा त्याग. यश तुमच्या पायाशी का येत नाही? कारण जेव्हा आपल्यात मीपणा येतो तेव्हा प्रगती थांबते. स्वामींच्या चरणी नतमस्तक होणे म्हणजे आपला अहंकार अर्पण करणे. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल की हे स्वामी, हे काम तुमचे आहे आणि मी फक्त निमित्त आहे, त्या दिवसापासून तुमच्या कामात अडथळे येणे बंद होईल. इतरांना मदत. स्वामी समर्थांची सर्वात मोठी शिकवण म्हणजे परोपकार. गरजवंतांना मदत करणे हीच खरी स्वामी सेवा आहे. गुरुवारी एखादे छोटेसे दान किंवा कोणाला दिलेली मदत तुमच्या यशाचे मार्ग मोकळे करते. गुरुवारचा विशेष उपाय. जर तुम्हाला खूप प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, तर या गुरुवारी एक छोटासा संकल्प करा. स्वामींच्या फोटोसमोर बसून तारक मंत्राचा 11 वेळा जप करा. पण हा जप करताना मनात फक्त स्वार्थ न ठेवता माझ्या हातून चांगले कर्म घडू दे, ही भावना ठेवा. तुमच्या कष्टाला स्वामींच्या आशीर्वादाची जोड मिळाली की यश तुमच्या पायाशी नक्कीच येईल. भक्त हो, स्वामी समर्थांची शिकवण ही फक्त ऐकण्यासाठी नाही, तर ती आचरणात आणण्यासाठी आहे. लक्षात ठेवा, जो स्वतःवर विश्वास ठेवतो, स्वामी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तसेच जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच प्रेरणादायी विषयासह. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.